गुरुदेव, काल तुम्ही प्राण वाचवण्याबद्दल बोललात आणि प्राण कमी होण्याचे मार्गही सांगितले. व्यावहारिक जगातील प्रत्येक कृतीमुळे आपल्या शरीरातील प्राण कमी होतो का? अशी कोणती कृती आहे की ज्यामुळे प्राण वाढू शकतो? प्राण मिळवण्यासाठी ध्यान, प्राणायाम, क्रिया याशिवाय काही इतर मार्ग आहेत का? शरीरात दररोज प्राणाचा साठा शिल्लक ठेवण्याबद्दल तुम्ही थोडे अधिक सांगाल का? तुम्ही तर खूपच हिशोबी आहात. जिवंत राहण्यासाठी श्वास घेण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय आहे का? असा काही पर्याय आहे का की श्वास न घेताही तुम्ही जिवंत राहाल? अन्न न खाताही जिवंत राहण्याचा काही पर्याय आहे का? तुम्हाला प्राणायामासाठी पर्याय हवा आहे, त्यालाच प्राणायाम म्हणतात. प्राणायाम म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर प्राणात राहणे, प्राणाने ऊर्जा मिळवणे आणि तो वाढवणे. हालचाली, दैनंदिन हालचाली, अर्थातच एका मर्यादेपर्यंत त्यात प्राणाचा वापर नक्कीच होतो. म्हणूनच मौन शिबिरात खूप कमी हालचाली असतात, तिथे हालचाली नगण्य असतात. मौनात जास्त वेळ राहणे शक्ती मिळवण्यासाठी पुरेसे आहे. हे तुम्हाला अंघोळीसारखं ताजेतवाने करते. आणि आपण दिवसभर अंघोळ तर करत नाही. अंघोळ केल्याने ताजेतवाने वाटते ना? तुम्ही साधारण किती वेळ अंघोळ करता? 10-15 मिनिटे की 1 तास? त्या ताजेतवाने अंघोळीनंतरच्या पूर्ण 24 तासांत तुम्ही इतर सर्व कामे करता. त्याचप्रमाणे जेवता. किती वेळ जेवता? 5 ते 10 मिनिटे, अर्धा तास. तुम्ही जेवता आणि तुम्हाला ऊर्जा मिळते, ताजेतवाने वाटते, शक्ती परत येते. मग तुम्ही तुमची कामे करता, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे हे सुद्धा आहे. म्हणून तुम्ही प्राणायाम क्रिया करता, ते ऊर्जा पुन्हा भरते. ताजी फळे आणि ताज्या भाज्या तुमच्यातील प्राण वाढवतात. जास्त शिजवलेल्या अन्नात तितका प्राण नसतो. भाज्यांमध्येही वेगवेगळे प्रकार असतात. कोणत्या भाज्यांमध्ये नकारात्मक प्राण असतो आणि कोणत्यांमध्ये सकारात्मक. सर्व पालेभाज्या आणि हिरव्या भाज्यांमध्ये सकारात्मक प्राण असतो, त्या हा प्राण वाढवतात. बटाटा आणि टोमॅटोमध्ये तटस्थ प्राण असतो, त्यात काहीच नसते. लसूण, कांदा आणि वांगी यामध्ये नकारात्मक प्राण असतो. त्यामुळे जर तुम्ही लसूण आणि कांदा खाल्ला तर तुमच्यात खूप प्राण ऊर्जा आणि उत्साह वाढलेला असेल तर ते तुम्हाला अधिक नम्र आणि स्थिर बनवते. जर कोणी ध्यानातून बाहेर येत नसेल तर आम्ही त्यांना थोडा लसूण किंवा कांदा देतो, ते लगेच असे बाहेर येतात. त्यांना त्याचा वास घ्यायला लावतो किंवा थोडे खायला देतो. तर अगदी भाज्या आणि फळांमधील प्राणाबद्दलही ताज्या असलेल्या प्रत्येक गोष्टीत जास्त प्राण असतो. अगदी फळे, ताजी फळे, ताज्या भाज्यांमध्ये सुद्धा. रस, तुम्ही कोणताही रस बनवला तरी त्यात ताजा प्राण असतो आणि काही तासांनंतर तो प्राण कमी होत जातो. डबाबंद अन्नात प्राण नसतो, तो आधीच निघून गेलेला असतो. तुम्ही पाहू शकता, कोणीतरी भारतात ते यंत्र आणले होते आणि आश्रमात दाखवले होते. त्यांनी त्या यंत्रावर ताज्या कापलेल्या भाज्या ठेवल्या आणि त्याचे छायाचित्र घेतले, त्याचे किरकिरलियन चित्र. त्यात पूर्ण प्राण होता आणि मग त्यांनी सांगितले की 2 तासांनंतर त्यांनी पुन्हा तेच केले. त्याचा प्राण हळूहळू कमी 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 होत गेला. त्या म्हणाल्या की 2 तासांच्या आत तयार केलेले अन्नच खावे, ते सर्वात उत्तम आहे. आणि तुम्ही अन्न 4 तासांपर्यंत ठेवून खाऊ शकता, 4 तासांपेक्षा जास्त नाही. मग त्यातील सत्व गुण निघून जातो. अन्नातील या पैलूबद्दल समजा तुम्ही विमानातून जात आहात, तिथे अन्न कित्येक तास आधी बनवलेले असते. किंवा तुम्ही कुठेही जाता, अगदी मेजवान्यांमध्ये सुद्धा. यावर खूप कडक राहण्याची गरज नाही, फक्त एक कल्पना असावी. या सर्वांचा परिणाम भरून काढण्यासाठी तुमचे प्राणायाम आणि क्रिया आहेत. हे खूप सखोल आणि मौल्यवान आहे, समजले का? 10 मिनिटांची क्रिया जी काही तुमच्या शरीरात साठलेली अशुद्धी धुवून काढते. त्यामुळे आज ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे.
दुःख म्हणजे प्राण कमी होणे. जसे शरीराला वेदना किंवा थकवा येतो तेव्हा तुम्ही म्हणता, अरे मी खूप थकून गेलो आहे, मी पूर्णपणे गळून गेलो आहे. त्याचप्रमाणे जेव्हा तुमच्यातील प्राण जीवनशक्ती कमी होते किंवा त्यावर खूप ताण येतो, त्यालाच शोक किंवा दुःख म्हणतात. याचा कोणत्याही घटनांशी काहीही संबंध नसतो. एकाच परिस्थितीत एका व्यक्तीला दुःख वाटू शकते तर दुसऱ्याला कदाचित वाटणार नाही. असे का? कारण एखाद्याचा प्राण कमी होतो, प्राणशक्ती क्षीण होते, त्यामुळे छोट्या गोष्टींनी ते अस्वस्थ होतात. पण प्राणशक्ती जास्त असेल तर ते हसत हसत संकटांना सामोरे जातात. पहा, आपण आपल्या दैनंदिन कामात अनेक गोष्टींमध्ये प्राण खर्च करतो. आपण सतत खूप मोठ्या प्रमाणात प्राण खर्च करत असतो. खूप जास्त पाहणं, जर तुम्ही बराच वेळ पाहत असाल तर व्हिडिओ किंवा TV पाहिलात, 7, 4, 5 तास, 3 तासांचा चित्रपट, तर त्यात खूप प्राण खर्च होतो. 3 किंवा 3.5 तासांचा एखादा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला थकल्यासारखे वाटते का? तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे? जर तुम्ही पुरेसे संवेदनशील असाल तर TV पाहण्यात तुमची बरीच प्राणशक्ती खर्च होते. किंवा जर तुम्ही सतत 6 तास, 5, 6, 7 तास कोणतेही संगीत ऐकत असाल तर तुम्ही खूप प्राण खर्च करता. जर तुम्ही जास्त जेवलात, खूप जास्त अन्न खाल्ले तर तुम्ही खूप प्राण खर्च करता. जर तुम्ही जास्त झोपलात तर तुम्ही खूप प्राण खर्च करता. झोपेमध्ये तुमची बरीचशी प्राणशक्ती खर्च होत असते आणि शरीर सुखाच्या बाबतीतही हे नक्कीच घडते. शरीर सुखात खूप प्राण खर्च होतो आणि जर तुम्ही ती शक्ती पुन्हा भरून न काढता, शरीरात तिचे संवर्धन न करता ती खर्च करतच राहिलात तर तुमच्यात नैराश्य येते, जगण्यातली गोडी संपते, जडत्व येते. ही सर्व लक्षणे जी आहेत, या अशा गोष्टी आहेत ज्या जीवनाच्या मूलभूत तत्वांच्याच विरोधात आहेत. मी काय म्हणते ते समजतंय का? आणि सौंदर्य निघून जातं, मग तुमच्यात काहीच सौंदर्य उरत नाही. समजतंय का? कोणत्याही गोष्टीचा केलेला अतिरेक सौंदर्य कमी करतो किंवा नष्ट करतो. सौंदर्य फक्त सुवर्ण मध्य साधल्यावरच टिकते, ते सुवर्ण मध्यम मार्गावरच खुलते. जो कधीच जेवत नाही, अजिबात खात नाही, खूप जास्त कडक तपश्चर्या करतो, त्यांचेही सौंदर्य हरवते. कारण अति तपश्चर्येतून अहंकार जन्माला येतो. तुम्ही खूप उपवास करणाऱ्या लोकांना पाहिले असेल, त्यांच्यात तेज नसते. आणि जे लोक खूप खातात त्यांना पहा, त्यांच्यातही तुम्हाला तेज दिसणार नाही. समजतंय का? आणि ज्यांना झोपच लागत नाही त्यांच्यातही ती चमक नसते. नाहीतर ज्यांना झोप लागत नाही ते सगळे खूप मस्त वाटत असतील, पण असं काही होत नाही. आणि जे सतत झोपतात त्यांच्याकडे जरा पहा, त्यांच्यावर एक प्रकारचा जडपणा येतो. ते आपले सौंदर्य आणि तेज गमावतात. जे लोक लैंगिक संबंधात बुडालेले असतात, जे सतत अश्लील साहित्यात आणि अशा गोष्टींत असतात, त्यांचे चेहरे पहा, अगदी वाळवंटासारखे. तिथे सौंदर्य नसते. आणि जे वासना दाबून ठेवतात त्यांच्यात तुम्हाला भीती आणि अस्वस्थता सुद्धा दिसेल. जेव्हा प्राणशक्ती या सर्व बिंदूंमधून वर सरकते आणि त्या सर्वांच्या पलीकडे जाते, तेव्हा तो परमानंद नाचू लागतो, जिथे निरागसता, दैवी कृपा आणि ते सौंदर्य एकत्र नाचतात, मिसळतात, एकरूप होतात.